श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि महाराज तुमच्या कामना सगळ्या पूर्ण करू। आज मी तुम्हाला दीप अमावस्याबद्दल सांगणार आहे की दीप अमावस्याच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये अशा प्रकारे दिव्यांची पूजन केलं तर आपल्या पितरांचा आशीर्वाद तो मिळतो, पण आपलं घर हे लख प्रकाशाने उजळून निघतं, घरातला अंधार दूर होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते। म्हणून आपल्या घरामध्ये अशा प्रकारे दीप पूजन करायचे असते, जे श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर एक दिवस केलं जात असतं। तर ऑगस्ट महिन्यामध्ये जी दीप अमावस्या आलेली आहे बुधवारच्या दिवशी 12 तारखेला, या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे पूजन करायचं असतं। तर अशा पद्धतीने मी संपूर्ण साहित्य ठेवलेलं आहे। बघा, पाण्याचा कलश आहे, सुपारी आहे, कणकाचे 5 दिवे केलेले आहेत, जे आपण दिव्यांची पूजा करतो त्यांना ओवाळण्यासाठी आणि आपले मुलं असतील त्यांच्या अंगावरून ओवाळण्यासाठी। नंतर ना संपूर्ण जे दिवे आहेत ते संपूर्ण घासून घेतले आहे। छोटे मोठे जेवढे माझ्या घरात दिवे होते तेवढे मी संपूर्ण दिवे जे आहे ते घासून घेतलेले आहे आणि ते दिवे घासून देवासमोर ज्यावेळेस आपण देवांची पूजा वगैरे तर सकाळीच करतो, जर तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल तर तुम्ही सकाळीसुद्धा ही पूजा करू शकतात। देवासमोर एक पाट मांडायचा आहे आणि त्या पाटावर बघा, हे जे दिवे तुम्हाला दाखवते कणकेचे ते दिवे, त्याच्यामध्ये फुलवाती ठेवून 5 दिवे केलेले आहे। हे दिवे जर आपण त्या दिव्यांवरून ओवाळले तर आपली वंशाची वृद्धीसुद्धा होते, घरात सुख समृद्धी नांदते, मनातल्या कामना पूर्ण होत असतात। म्हणून अशा पद्धतीने आपल्याला कणकाचे दिवेसुद्धा त्या दिवशी करायचे आहे आणि त्या दिव्यांनीच या दिव्यांची पूजन करायचं आहे। एक पाट घ्यायचा जो देवांसमोर मांडायचा, त्या पाटावर आपल्याला लाल पिवळं जे कापड तुमच्या घरात असेल ते कापड आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे। ते कापड ठेवून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला संपूर्ण जे दिवे ठेवले आहे ते दिवे ठेवण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असतो, ते गणपती बाप्पांची सुपारी म्हणून त्यांची पूजन करावी लागते। तर सुपारी म्हणून त्यांची पूजन मी केलेलं आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जाप करून, कारण की कोणतं पण काम आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस गणपती बाप्पांची पूजा करूनच आपल्याला करायचं असतं, म्हणजे निर्विघ्नपणे ते काम पूर्ण होतं आणि गणपती बाप्पांचा आशीर्वादसुद्धा आपल्या घरामध्ये राहतो, कारण की गणपती बाप्पा हे संकट निवारणे आहे आणि दुःखांचा नाश करणारे आहे। म्हणून ह्या दीप अमावस्याच्या दिवशी मी अशा पद्धतीने एक बघा, ज्या वेळेस आपण पाट मांडतो त्या खाली छोटीशी रांगोळी टाकायची। तुम्ही कोणती पण रांगोळी टाकी, तुम्ही पिठाची टाकू शकतात किंवा तुम्ही आपले साधी रांगोळी किंवा स्वस्तिकसुद्धा त्या ठिकाणी काढू शकतात। तर अशा प्रकारे जर आपण रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवायचा आहे, त्या पाटावर आपल्याला संपूर्ण म्हणजे एक कापड अथरायचा, त्याच्यावर दिवे मांडायचे आहे। दिवे मांडण्याच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी थोडं जे असतं तांदूळ ते टाकायचे आहे। थोडे तांदूळ घ्यायचे, थोडे तांदूळ त्या ज्या ठिकाणी दिवा आहेत त्या ठिकाणी ठेवायचा आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा, म्हणजे डायरेक्टली दिवा असं आपल्याला खाली ठेवता येत नाही, म्हणून प्रत्येक दिवा ठेवताना त्याखाली थोडेसे तांदूळ अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे। तुमच्या घरात छोटा दिवा असो, मोठा असो, पंत्या असो, काही का असेना, पण ह्या दिवशी दिव्यांची पूजा करणे खूप महत्त्वाचं आहे। याच्याने आपल्या घरात सुख समृद्धी येत असते आणि श्रावण महिन्याची सुरुवात होणार असते। म्हणून ह्या दीप अमावस्याच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने दिव्यांचं पूजन करायचं असतं। जे आपण दिवे घेतलेले आहे ते संपूर्ण दिवे घ्यायचे आणि ते दिवे प्रत्येक तांदूळ ठेवलेल्या रासवर आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आहे। जे बाकीच्या दिव्यांमध्ये आपल्याला संपूर्ण तेल टाकायचं आहे। आता तेल कोणतं टाकावं तर तिळाचं तेल टाकावं, कारण की तिळाचं तेल हे लक्ष्मीकारक असतं, लक्ष्मी प्राप्ती करून देणार असतं। म्हणून ह्या दिवशी तिळाचं तेल नक्कीच वापरायचं आहे आणि प्रत्येक दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि दिव्याला सांगायचं आहे की माझ्या घरातला अंधकार मिटू दे, सुख समृद्धी नांदू दे, माझा वंश वाढू दे, घरातली नकारात्मक शक्ती जाऊन माझ्या पितरांचा आशीर्वादसुद्धा माझ्यासोबत राहू दे। ही आषाढ महिन्यात आलेली अमावस्या आहे, हिला गटारी अमावस्या, दशा अमावस्यासुद्धा म्हटली गेलेली आहे। ही आषाढ महिन्यामध्ये आल्यामुळे त्याला आषाढी अमावस्यासुद्धा म्हणतात। तर हे जे दिवे आहेत त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण थोडे असे फुलंसुद्धा अर्पण करायचे आहे, म्हणजे त्यांची आज आपल्याला पूजा करायची आहे, तेवढा मान त्या दिव्यांना असतो, कारण की ते आपल्या घरातला अंधकार मिटवत असतात। म्हणून हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे आणि जर आपण अशा पद्धतीने आपल्या घरात करायला लागलो तर आपल्या घरात कसं बरं सुख शांती येणार नाही, सगळ्या कामना पूर्ण होतात, अंधकार मिटतो, घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं आणि घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही।
म्हणून मी अशा पद्धतीने आज संपूर्ण दिव्यांची पूजन केलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये अशाच पद्धतीने दिव्यांचं पूजन करायचं आहे। आणि ज्या वेळेस आपण दिव्यांचे संपूर्ण मांडणी झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजन करून ओम गणपते नमः विघ्नहर्ताय शिवसुताय किंवा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे। संपूर्ण विधी झाल्यानंतर गणपती बाप्पांना सुद्धा त्या दिव्यांच्या ठिकाणी स्थापना करायची आहे। छोटीशी रास करायची तांदळाची आणि त्याच्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। तुमच्या घरात जर तुम्हाला दुर्वा मिळाल्या तर ठीक आहे, नाही मिळाल्या तर मग तुम्ही चांदीचे दुर्वा असतील किंवा तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही दुर्वासुद्धा अर्पण करायचा आहे। त्या ठिकाणी आपल्याला नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांचं स्मरण करून त्या सुपारीची पूजन करायचं आहे। हळदी कुंकू अक्षदा लावून एक फूल अर्पण करायचं आहे। नैवेद्य असेल तर गुड खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी दाखवायचा आहे। बघा, ह्या दिव्यांची ज्या वेळेस आपण पूजन करतो त्या दिवा प्रज्वलित करताना आपल्याला मंत्र म्हणायचा असतो। दिवा दिवा दीपकार काणी कुंडल मोतीहार, दिवाला पाहून नमस्कार। माझ्या घरातली इडापिडा संपूर्ण जाऊ दे, माझा वंश वाढू दे, माझ्या कामना पूर्ण कर, माझं घर लख प्रकाशाने उजळून निघू दे, घरातला अंधकार धुवून नकारात्मक शक्ती बाहेर जाऊ दे आणि माझ्या घरातल्या लोकांची प्रगती होऊ दे, माझे मुलं बाळ सुखी ठेव आणि सगळ्या कामना माझ्या पूर्ण कर, अशा त्या दिव्यांना विनंती करायची आहे। जे आपण कणकाचे दिवे केले आहेत त्याच्यामध्ये मी गाईचं तूप टाकलेलं आहे आणि फुलवाती ठेवलेले आहे। फुलवाती ठेवून त्या दिव्यांची सुद्धा मी पूजन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते दिवे आता प्रज्वलित करायचे आहे। बघा, ह्या दिव्यांवरून ते दिवे ओवाळल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर तुमचे लहान असू द्या मोठे मुलं असू द्या त्यांच्या अंगावरून सुद्धा अमावस्येच्या दिवशी आपल्याला दिवा उतरवायचा असतो। कारण की ह्या दिवे उतरवल्याने आपल्या मुलांची इडापिडा जाते, दुःख दारिद्र्य कष्ट होतं, त्यांच्या जीवनामध्ये जे आलेले संकट आहेत त्यांचा नाश होत असतो। म्हणून बघा, अशा पद्धतीने आपल्या घरातले जे दिवे आहे ते प्रज्वलित करायचे। तुम्ही हा उपाय संध्याकाळी सकाळी कधी पण करू शकतात। शक्यतो संध्याकाळी करायचं, कारण की संध्याकाळी लक्ष्मी माते येण्याची वेळ असते, सांज म्हटली गेलेली आहे आणि सांजच्या टायमाला जर आपण दिव्यांचा लख प्रकाश केला तर अंधकार मिटतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि आपल्या पितरांचा आशीर्वादसुद्धा आपल्यासोबत राहतो। म्हणून अशा पद्धतीने मी जशी तुम्हाला दिव्यांचे पूजन करून दाखवलं तसं प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातले छोटे मोठे जे एक असू द्या दोन असू द्या संपूर्ण दिवे घासून अशा पद्धतीने आपल्याला पूजन करायचं आहे। काहीच टाईम लागत नाही, 10 ते 15 मिनटं भरपूर झाले। दिवे वाळून आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे आणि दिव्याला सांगायचं आहे की तुझा लख प्रकाश माझ्या घरात पडू दे, माझ्या घरातल्या लोकांची प्रगती होऊ दे। म्हणून असं म्हणून ते संपूर्ण दिव्यांचं ते ताट आहे ते दिव्यांवरून ओवाळायचं आणि त्या ठिकाणी ठेवायचं आणि नंतर ना हेच ताट मी तुम्हाला जसं सांगितलं तुमच्या मुलांच्या अंगावरून तुम्हाला ओवाळायचं आहे। याच्याने त्याची पीडा जात असते, कारण की अमावस्येच्या दिवशी जे केलेले उपाय असतात ते फलदायी असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे अंधकार असतात, संकट असतात, दुःख असतात त्यांचा नाश होत असतो। म्हणून ह्या दिव्यांची पूजन केलं जात असतं। तर ह्या दिव्यांचं पूजन आषाढ महिन्यात सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे श्रावण महिन्यात सुरू होण्याच्या 1 दिवस अगोदर केलं जात असतं। बघा, या दिव्यांची जी दिव्या प्रज्वलित केल्यानंतर